शेतकऱ्यांचं लाल वादळ हे नाशिकच्या वेशीवर धडकलेलं आहे। थोड्याच वेळात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील धडकणार आहे। चर्चेमधून तोडगा निघाला नाही तर मुंबईकडे कूच करणार असा देखील इशारा शेतकऱ्यांनी आंदोलकांनी दिलेला आहे। या मोर्चामध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग आहे। शहरातली वाहतूक व्यवस्था देखील त्यामुळे आता कोलमडण्याची शक्यता आहे। वनजमिनीचे पट्टे, कर्जमाफी हमीभावासह विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निघालेला हा शेतकऱ्यांचा मोर्चा आता नाशिकच्या वेशीवर आलेला आहे। आणि थेट जाऊयात नाशिकमधून आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय हा मोर्चा आता नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे, काय अपडेट्स आहेत? नाशिक शहराच्या दिंडोरी रस्त्यावर हा आता दाखल झालेला आहे आणि आता हळूहळू नाशिक शहराकडे वळतो आहे। नाशिक आपण बघू शकतो की हजारोच्या संख्येनं आदिवासी बांधव जे आहेत ते धुळे नाशिक जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहेत। इतकंच नाही, नगर जिल्हा, आजूबाजूचा पालघर जिल्हा यातून सुद्धा इकडे अनेक लोक आलेली आहेत आणि हीच लोक पुढे मुंबईला म्हणजे याच मोर्चासोबत जॉईन होणार आहेत। आपण जर बघितलं तर अनेक बांधव या ठिकाणी आहेत आणि या सर्वांनी आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी पुढे केलेलं आहे। आपल्यासोबत नवले सर आहेत, आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊया। सर, कसा असेल पुढचा हे जो आदिवासी जिल्हाधिकारी कार्यालयावरून आपण आता या ठिकाणून जाणार आहात आणि पुढचा मार्च कसा असेल? दुर्दैवानं हा चौथा मार्च आहे, मागण्या त्याच आहे, परंतु तरी सरकार प्रत्यक्षात मागण्या मान्य करतं, अंमलबजावणी करत नाही। त्याच्यामुळे हा मार्च काढावा लागतोय। कॉम्रेड JP गावितांच्या नेतृत्वाखाली आज हजारो लोक आज या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। नाशिकच्या दिशेनं आज आम्ही चाललोय। नाशिकवरून मग मुंबईच्या दिशेनं लॉंग मार्चच्या माध्यमातून कूच केलं जाईल। आपण बघू शकता गावी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण काही काळात येथे थांबणार आहात का? काही जिल्हाधिकारी आज आपल्याशी चर्चा करणार आहेत का? नाही, जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला 19 तारखेला बोलवलं होतं, त्यांच्याशी चर्चा झाली, परंतु त्यांच्या कक्षेतले हे प्रश्न नाही आहेत। हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही हे जास्त काही तुम्हाला आश्वासन देऊ शकत नाही किंवा हे प्रश्न इथं सुटणार नाही आणि मग तुमच्या पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने काय पुढे जायचं ते ठरवा। मग आज तिथं जिल्हाधिकार्यालयाच्या समोर थांबण्यात काय अर्थ नाही। आज एक तर रविवार आहे आणि थांबलं, उद्याचा दिवस उजाडला तरी तिथं काय हा प्रश्न सुटेल असं वाटत नाही। आपण बघू शकतो की हा प्रश्न या ठिकाणी सुटेल असं वाटत नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज हा मोर्चा थांबणार नाही। हा सरळ मुंबईकडे रवाना होणार आहेत। आज संध्याकाळी नाशिक शहराच्या मुंबई आग्रा रस्त्यावरील विल्लोळी या परिसरामध्ये या संपूर्ण आदिवासी बांधवांचा मुक्काम असणार आहे आणि उद्या सकाळी नाशिक शहराच्या बाहेर ते पूर्णपणे या ठिकाणून पडतील अशी परिस्थिती आहे। एकूणच त्यांच्या ज्या मागण्या आहेत, ज्यामध्ये पाणी जे आहे ते नाशिकचं पाणी, नारपारचं पाणी हे जे काही आहे हे नाशिकमध्येच राहिलं पाहिजे, आदिवासी बांधवांच्या शेतीला मिळालं पाहिजे, वनजमिनीचे जे काही दावे त्यांनी केलेले आहेत त्याचे हक्क मिळाले पाहिजेत, अशा अनेक मागण्यांसह आज हा मोर्चा आता मुंबईकडे रवाना होताना दिसतोय। निश्चितच धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी।